अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाला आज एक आठवडा पूर्ण झालाय. शनिवारी 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती मोठा संयुक्त हल्ला केला. ट्रम्प यांनी त्याला ऑपरेशन इपिक फ्युरी असं नाव दिलं. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या युद्धामुळे वेगवेगळे परिणाम दिसून येत असतानाच युद्धाची तीव्रता ही वाढल्याचं दिसून येत आहे. याबाबत जाणून घेऊयात संरक्षण विषयातील तज्ज्ञ निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर यांच्याकडून. तर ढगेसर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. युद्धाला खरं तर आता सर एक आठवडा झालेला आहे. युद्ध थांबण्याचं अजूनही काही चिन्ह दिसत नाहीयेत. उलट एकीकडे ट्रम्प आणि अमेरिकेच्या मंत्र्यांनी आज जबरदस्त हल्ला करू असं विधान केलेलं आहे. त्यामुळे आता ही नेमकी परिस्थिती कधी नियंत्रणात येईल काय आपल्याला वाटतंय? मला वाटतं की फुल फ्लेज्ड वॉर जे आहे ते येणाऱ्या काही दिवसामध्ये संपेलच. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की जबरदस्तपणे अमेरिका आणि इस्रायलने इराण विरुद्ध हल्ले केलेले आहेत आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांचंच अधिकृत विधान त्या ठिकाणी की इराणच्या नेव्हीकडे असणाऱ्या 32च्या 32 वॉरशिप ज्या आहेत त्या पूर्णतः आम्ही नष्ट केलेल्या आहेत. एअरफोर्स, आर्मी याचीही जी आहे पूर्णतः आम्ही वाट त्या ठिकाणी लावलेली आहे. आणि फर्स्ट रंग लीडरशिप आणि सेकंड रंग लीडरशिप तर सोडाच, आता तिसरी लेअर ऑफ लीडरशिप जी आहे ती एक प्रकारे अस्तित्वात आहे आणि त्या ठिकाणी काम करते. आणि एकूणच या परिस्थितीचा जर विचार केला तर ऍडव्हान्टेज अमेरिका अशी सिच्युएशन आहेच. म्हणून फुल फ्लेज वॉर इराण फार काळ टिकवू शकेल अशातली काही त्या ठिकाणी परिस्थिती नाही. पण जर अमेरिकेचं असं उद्दिष्ट त्या ठिकाणी असेल की सत्तांतर झाल्याशिवाय आम्ही काही मागे हटणार नाही, तर हे अत्यंत डिफिकल्ट असं टास्क आहे. आणि हे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठी बरंच काही कालावधी त्या ठिकाणी अमेरिकेला लागणार आहे आणि इतक्या सहजासहजी ते साध्य होणार नाही. दुसऱ्या बाजूला इराणला सुद्धा माहित आहे, मुख्यतः IRGC ला माहित आहे की मिलिटरीली आपण इस्रायल आणि आर्मीच्या जोडगोळीसमोर त्या ठिकाणी उभं राहू शकत नाही. पण ज्याला आपण म्हणतो इकॉनॉमिक ॲट्रिशन आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर, असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातून इराण त्यांच्या विरुद्ध लढा देतोय. आणि म्हणूनच आपण पाहतोय की लो कॉस्ट ड्रोन्स असतील किंवा काही बॅलिस्टिक मिसाईल्स असतील या इस्रायल किंवा अमेरिकेच्या बेसेसच्या दिशेने त्या ठिकाणी धाडणं आणि काही हजार डॉलर्समध्ये बनणाऱ्या या ड्रोन्सला न्यूट्रलाइज करण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टमला जे आहे कित्येक दशलक्ष डॉलर्सचे एअर डिफेन्स सिस्टम किंवा मिसाईल्स, पॅट्रियॉट मिसाईल्स या ठिकाणी खर्च करावे लागतात. म्हणजे 1:100 या रेशोमध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठं भगदाड पाडण्याचं किंवा एक प्रकारे जे आहे युद्ध लांबण्याचं रणनीती इराण त्या ठिकाणी युज करते. म्हणून एका बाजूला असिमेट्रिक वॉरफेअर इराण ड्रोनच्या माध्यमातून, त्याचबरोबर अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या माध्यमातून येणाऱ्याही काही काळामध्ये त्या ठिकाणी सुरू राहील. पण फुल फ्लेज्ड वॉर जर तुम्ही म्हणाल तर हार्डली या काही दिवसामध्ये जे आहे इराणला मागे त्या ठिकाणी सरकावंच लागणार आहे. अगदी, त्यामुळे काही दिवस लागतील असं तुम्ही म्हणताय. पण ट्रम्प म्हणतात की इराणचं लष्कर, नौदल आणि हवाई दल हे सगळं संपवलेलं आहे. हे खरं आहे का? आणि जर खरं असेल तर इराणची आणखी किती काळ टिकाव लागेल? इराणकडे 80,000 ड्रोन्स आहेत आणि त्यावरच ते लढतायत अशी देखील बातमी समोर आलेली होती. त्यामुळे आता इराण अजून किती काळ हे युद्ध थांबवू शकेल आपल्याला काय वाटतं? ट्रम्पच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा हा भाग आहे. त्यांना हे प्रोजेक्शन करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे की आम्ही जबरदस्त मागच्या एक आठवड्यामध्ये त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि म्हणून अमेरिका जिंकतोय हे दाखवण्यासाठी जे आहे त्यांना अशा प्रकारचं विधान करणं आवश्यक आहे. आणि खरोखरच ऑन ग्राउंड जर पाहिलं तर अमेरिकेच्या साईडनं जबरदस्त अशा प्रकारची मिलिटरी कारवाई केली ज्यामध्ये इराणचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. पण जसं मी त्या ठिकाणी मुद्दा सांगत होतो की मुळात फक्त मिसाईल्स किंवा जे आहे आक्रमकतेच्या माध्यमातून इराण या ठिकाणी लढत नाहीये, तर त्याची रणनीती जी आहे लो कॉस्ट ड्रोन्स त्याचबरोबर मिसाईल्स याचा वापर करून अमेरिकेला झुंजवत ठेवलं. कारण या प्रकारच्या ड्रोन्सचा बंदोबस्त करणं हे इतकं इझी त्या ठिकाणी नाही. असा एक कयास त्या ठिकाणी मानला जातोय की साधारणतः 80,000 ते 1,00,000 अशा प्रकारचे लो कॉस्ट ड्रोन्स, अशा प्रकारचे शाहीद ड्रोन्स हे इराणकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि प्रत्येक दिवशी 2,500 जरी ड्रोन्स त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे फायर करण्याचा निर्णय घेतला तर ऑलमोस्ट 1 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त तो त्या ठिकाणी लढा देऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं त्या ठिकाणी की पुढच्या 4 ते 6 आठवडे आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. इव्हन जर गरज पडली तर तिसरी सुद्धा युद्ध नौका, एक प्रकारे एअरक्राफ्ट कॅरियर आम्ही इराणला घेरा घालण्यासाठी त्या ठिकाणी वापरू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला इराणनं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढा देण्यासाठी तयार आहे. तर मुळात दोन्ही साईडनं एक प्रकारचे दावे प्रतिदावे होत आहेत. पण फुल फ्लेज्ड वॉर खूप काळ टिकेल असं वाटत नाही. पण अशा प्रकारचा संघर्ष हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पुढचे काही आठवडे पाहायला मिळू शकतो. बरं, पुढचे काही आठवडे हा संघर्ष राहील असं आपलं मत आहे. पण खरं तर जगाला याचे आता परिणाम भासू लागलेले आहेत. भारताला देखील त्याच्या झळा बसतात. कालच बातमी आलेली होती की गॅसच्या किमती या वाढलेल्या आहेत. त्यामुळे आता
भारतावरती या युद्धाचे आणखी काही परिणाम होतील असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच. पहिल्या 7 दिवसामध्येच आपण परिणाम झालेले पाहिले. पहिली हो. गोष्ट तर काही तासांमध्येच हवाई वाहतूक ज्या प्रकारे डिस्टर्ब झालेली आहे. मग भारतामधून युरोपमध्ये जाणारे किंवा अमेरिकेमध्ये जाणारे जे वेगवेगळ्या प्रकारची आंतरराष्ट्रीय विमानं आहेत आणि या कमर्शियल एअर कंपनी ज्या आहेत त्यांना फटका बसलेला आपण पाहिला. कित्येक प्रवासी जे आहेत ते अडकून त्या ठिकाणी पडले. सर्वात महत्वाचं आपली ऊर्जा सुरक्षितता, त्यातल्या त्यात एलपीजी, त्यानंतर एलएनजी आणि नंतर क्रूड ऑइल. येणाऱ्या काही आठवडे जर हे युद्ध असंच चिघळलं तर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला याच्यात मिळेल. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्याकडून सुद्धा विधान आलेले पेचकिशांकडून की काही राष्ट्रांचे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ऑलरेडी एक प्रकारे हा संघर्ष निवडावा म्हणून त्या ठिकाणी प्रयत्नरत राहत आहेत. माझ्या मते यामध्ये भारताची एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी आहे. मागच्या काही दिवसात पाहिलं असेल तर भारताचे परराष्ट्र मंत्री त्याचबरोबर प्रधानमंत्री अरब राष्ट्रांशी बोललेले आहेत. त्याचबरोबर इराणचे परराष्ट्र मंत्री आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सुद्धा बोललेले आहेत. माझ्या मते भारत आपलं हित लक्षात घेऊन अशा प्रकारे जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये ती सुद्धा गोष्ट एक प्रकारे संघर्ष निवडण्यासाठी भारत महत्वाची भूमिका अदा करेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं असं विधान की पुढच्या 30 दिवसासाठी आम्ही एक प्रकारे वेव्हर दिलेलं आहे, एक प्रकारे आम्ही सूट दिलेली आहे. खरं म्हटलं तर ज्या प्रकारची टीका होतीये ती बरोबरच आहे की अमेरिका कोण त्या ठिकाणी डिसाईड करणार आहे की आम्ही जे आहे कोणाकडून तेल घ्यावं आणि किती घ्यावं. जरी भारतानं अधिकृतरित्या याच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टेटमेंट दिलं नसलं तरी सुद्धा आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी 2026 पर्यंत रेग्युलरली आपण रशियाकडून ऑइल सप्लाय त्या ठिकाणी घेतच होतो. त्यांच्याकडून जे आहे अशा प्रकारचं क्रूड ऑइल खरेदी त्या ठिकाणी करतच होतो. खरं आहे की ज्यावेळेस पेट्रोलच्या किमतीमध्ये मोठा डिस्काउंट आपल्याला रशिया युक्रेन वॉरमुळे त्या ठिकाणी वाटला म्हणून आपण ऑलमोस्ट 40% आपली आयात पेट्रोलची आयात करत होतो ती ऑलमोस्ट 20% खाली आलेली आहे. पण याचा अर्थ आपण रशियाकडून तेल घेणं थांबवलं असं बिलकुल त्या ठिकाणी नव्हतं. भारताची स्ट्रॅटेजी ती ऍब्सोल्युटली क्लिअर आहे. स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी पण आहे पण त्याहून महत्वाचं आपलं हित लक्षात घेऊन आपण आपले सगळे पत्ते त्या ठिकाणी खेळतोय. तर एकूणच विचार करता युद्ध चिघळलं तर आपल्या कृषी क्षेत्रावर आपल्या पेट्रोलियम पदार्थाशी संबंधित भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार हे नक्की त्या ठिकाणी आहे. पण तिथपर्यंत ती परिस्थिती होऊच नये म्हणून ऑलरेडी आपण अल्टरनेटिव्ह प्लॅनवर सुद्धा विचार त्या ठिकाणी करतोय आणि संघर्ष निवडावा यासाठी डिप्लोमसीच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न करतोय. अगदी ढगे सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इराणमधून अशी बातमी समोर आलेली होती की तिथे 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि त्यामुळे असं म्हणावं का की इराण कुठेतरी अणु चाचणी करतोय, ही शक्यता आपल्याला वाटतेय? शक्यता नक्कीच त्या ठिकाणी आहे कारण मुळात आपण जर पाहिलं तर इराण जो आहे रिव्हेंज वॉर एक प्रकारे बदल्याची लढाई त्या ठिकाणी लढतोय. पूर्णतः त्यांच्या नेतृत्वाची सर्वोच्च नेत्याचा खात्मा करणं त्याचबरोबर सिनियर कमांडरचा खात्मा करणं आणि ज्या प्रकारे जबरदस्त मिलिटरी ऑफेन्सिव्ह आहे त्यामुळे एक प्रकारची आरपारची लढाई किंवा निकराची लढाई शेवटची लढाई म्हणून इराणची धर्मसत्ताक राजपद्धती जी आहे ती अशा प्रकारचा लढा देते. आणि मग ज्या प्रकारचं रिव्हेंज वॉर असतं शेवटची आरपारची लढाई त्या ठिकाणी असते त्यावेळेस आपल्याकडे जे काही आहे त्याचा पूर्णतः वापर करणं ही सुद्धा रणनीती असू शकते. आपल्याला माहिती आहे की इराणकडे मोठ्या प्रमाणामध्ये एनरिच्ड युरेनियम आहे. 60 ते 70% एनरिच्ड युरेनियम आहे. याचा जर आणखीन एनरिचमेंट त्यांनी वाढवला असेल तर ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही की हायपरसोनिक मिसाईल्स, काही इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स आणि हू नोज न्यूक्लिअर टेस्टिंग सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी चायना आणि रशियाच्या मदतीनं करण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्याचमुळे अशा प्रकारचे मायनर ट्रेमर्स त्या ठिकाणी दिसले असावेत. ही शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे ही एक शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला हेही आपल्याला पाहावं लागेल की हिंदू कुश पर्वतांच्या रांगामध्ये अफगाणिस्तान आहे आणि जिओलॉजिकली जर आपण पाहिलं तर वेळोवेळी अफगाणिस्तानमध्ये खरोखरच नैसर्गिकरित्या सुद्धा अशा प्रकारचे भूकंप येत असतात. मग खरोखरच हा नैसर्गिकरित्या असणाऱ्या भूकंपाचा परिणाम त्या ठिकाणी होता का जी बदलणारी भूराजकीय परिस्थिती आहे आणि रिव्हेंज वॉर लास्ट डिच एफर्ट म्हणून इराणनं अशा प्रकारच्या काही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. जोपर्यंत अधिकृत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला सांगता येत नाही. पण या दोन्ही शक्यता आज घडीला मला योग्य वाटतात. एखादी टेस्टिंग न्यूक्लिअर टेस्टिंग म्हणा किंवा ICBM शी संबंधित टेस्टिंग ही पण शक्यता आहे आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिकरित्याच हिंदू कुश पर्वतांच्या रांगामध्ये असल्यामुळे हा भूकंप झाला असावा ही पण शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. अगदी त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये इराण नेमकी काय भूमिका घेतं, हे युद्ध कधी थांबतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ढगे सर, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी.